गणपती बाप्पा आणि महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाचं एक वेगळं नातं आहे. बाप्पाची अनेक रूपं आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील अनुभवतो, किंबहुना वेगवेगळ्या रूपामधल्या बाप्पाच्या मूर्ती आपल्या सगळ्यांनाच आवडतात. पण गणपतीच्या एका चित्रामुळे सध्या राज्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रशियामधल्या एका चित्रकारानं गणपती बाप्पाला सांताक्लॉजची टोपी घातल्याचं एक चित्र काढलं आणि ते प्रदर्शनामध्ये ठेवलं गेलं. त्यामुळे सध्या राजकीय वादंग निर्माण झालाय. बघूयात. नाताळच्या रंगीबेरंगी वातावरणामध्ये अचानक गणपती बाप्पाच्या एका चित्रावरून राजकीय वातावरण तापलंय. हा आहे तो फोटो ज्यामध्ये गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या रूपामध्ये त्याची टोपी घालून दाखवलं गेलंय. हे चित्र साकारलंय रशियामधील जगप्रसिद्ध चित्रकार निकास सॅफ्रोनोव्ह यांनी. दिल्ली आणि मुंबईमध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निकास यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. दिल्लीमधल्या प्रदर्शनाच्या नंतर आता मुंबईमध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स या ठिकाणी 30 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे. याच चित्र प्रदर्शनाची जाहिरात पेपरात छापून आली आणि यावरून राजकीय फटकेबाजी सुरू झाली. पुण्यामध्ये तर हिंदू महासभेच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं. जाणून बुजून हिंदू देवी देवतांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही हिंदू महासभेकडून करण्यात आलाय. हिंदूंचा, हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची, सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे. मोदीजी, आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही मानत नाही, असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे. या नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. आज दुपारी 4 वाजता हिंदू महासभा शनिवार चौकात त्या विरोधात आंदोलन सुद्धा करणार आहे. एकीकडे आंदोलन होत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी गणपती बाप्पाचा फोटो ट्विट करत त्यावरून एक पोस्टही टाकली आहे. मतांसाठी रामाचा वापर आणि जाहिरातीसाठी गणपतीचा अवमान. सत्तेच्या हव्यासापोटी भाजप महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचाही अपमान का करतंय? सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीमध्ये गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या रूपामध्ये दाखवून भाजपनं हिंदूंच्या भावनांशी खेळ मांडलाय. विदेशी कलाकाराच्या प्रदर्शनासाठी चक्क गणपती बाप्पाचं रूप बदलून त्यांना सांताक्लॉज बनवण्याचा प्रताप केंद्र सरकारच्या आशीर्वादानं सुरू झालाय. हा हिंदू संस्कृतीचा घोर अपमान नाहीये का? गणपती बाप्पाच्या मुकुटावर सांताक्लॉजची टोपी चढवून काय साध्य करायचंय? याआधी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महालक्ष्मी देवी यांचा देखील अपमान भाजप सरकारनं केला. स्वतःला धर्मरक्षक म्हणवणारे गप्प का? आराध्य दैवत गणपती यांच्या फोटोसोबत हे यांनी काय केलेलं आहे? हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात? काही दिवसापूर्वी मोदीजी चर्चमध्ये गेले होते. गेलं पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे, देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सांताक्लॉज केलेलं आहे हे 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 भाजपचं कारस्थान आहे. हे राजकारणामध्ये कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. आपण हे बघू शकता. आता काय उत्तर देणार आहे याचं? मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि अतुल लोंढे या दोघांनीही या चित्रावरून भाजपवर आणि सरकारवर निशाणा साधलेला असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मात्र या प्रदर्शनाला काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भेट दिली होती. हेच चित्र त्या कौतुकानं पाहत असतानाचा फोटो आता समोर आलाय. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंना मात्र याविषयी विचारलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत बोलणंच टाळलंय. सांस्कृतिक कार्य संचालन भारत सरकारने जी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या फोटो बरोबर छेडछाड केलेली आहे, त्यांना सांता बनवलेला आहे आणि हे भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप आता काँग्रेस करतोय. तुम्हाला ते बघावं लागेल, कारण मी न बघता योग्य नाहीये. मी आता बघून तुम्हाला प्रतिक्रिया देईन. जगप्रसिद्ध रशियन चित्रकार निकास सॅफ्रोनोव्ह यांच्या वेबसाईटचं होम पेज बघितलं तर त्यावरती अनेक रूपामधली हत्तींची चित्र दिसून येतात. त्यापैकीच हे देखील एक चित्र. हे चित्र जाणीवपूर्वक काढलं गेलंय का? आणि हे चित्र प्रदर्शनामध्ये लावण्याच्या आधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून पाहिलं गेलं होतं का? की तशी पडताळणी झाली नसल्यामुळे ही वादाची ठिणगी पडली आहे? हा सगळा संशोधनाचा विषय. त्यामुळे या वादावरती आता सांस्कृतिक मंत्रालयाचं काही स्पष्टीकरण येणार का हे बघणंच महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे